कसं काय पब्लिक, तर आपण इथे आलेलो आहोत सफाळ्याला. तर हे विरारपासून 2 स्टेशन, एक स्टेशन नंतर हे स्टेशन लागतं. विरार, वैतरणा आणि त्याच्यानंतर सफाळे. इथे आपण 1 डे स्टेसाठी आलो आहोत पिकनिकसाठी आणि आपण जात आहोत विहान विहार रिसॉर्टमध्ये. किती लांब आहे इथून? 24 किलोमीटर. किती वेळ लागतो तरी? सफाई स्टेशनपासून हे 24 किलोमीटर हवे आहे आणि तरी 30 to 45 मिनिट्स लागतात पोचायला. आणि आता हे आपलं रेसॉर्ट आलेलं आहे विहांग विहार रिसॉर्ट. तर इथे तुम्हाला एंटर करते वेळीच तुम्हाला इथे हे कूपन दिले जातात. हे तुमचे ब्रेकफास्ट, डिनर, हाय टी आणि लंच हे कूपन आहेत. ही प्रॉपर्टी खूपच मोठी आहे. ते 3 ते 6 वाजेपर्यंत परत तेही कंटिन्यू चालू राहील. बाकी एक्स्ट्रा काही लागत. आता हे स्विमिंग पूल डीजेने काही चालू आहे? रेन डान्सने? रेन डान्स 3 नंतर. 3 नंतर. आज डीजे नसेल, सॅटर्डे संडे असतो ना. खाली सॅटर्डेला. हां, एव्हरी सॅटर्डे. हा आमचा रूम आहे. हा 2 लोकांसाठी हा ठीक आहे, बट इथे कबट नाही आहे. म्हणजे तुमचे कपडे बिपडे ठेवायला इथे आम्हाला कबट कुठेच दिसला नाही. चेकिंग करून झाल्यावर आम्ही आलो इथे दुपारचं जेवण करायला, लंच करायला. सूप, त्यानंतर पनीर चिल्ली, पुरी, रोटी, नंतर 2 टाईमचे व्हेजिटेबल्स, डाळ, 2 स्वीट्स, कोकम कढी, त्यानंतर इथे तुम्हाला छास आहे, चिकन आहे, नंतर सुकं चिकन आहे आणि हे मटन आहे. आम्ही ऐकलेलं की इकडची फूड क्वालिटी, टेस्ट हे खूपच छान आहे आणि दॅट इज कम्प्लिटली राईट, बिकॉज खरंच खूप ह्याची टेस्ट छान आहे. टेस्टी फूड आहे हे सगळं. इथे सगळी फार्मिंग आहे. हे इथे तुम्ही बघू शकता, हे सगळी फार्मिंग केलेली आहे. आणि हा टोमॅटो आहे, हे बघा टोमॅटो. कॉलीफ्लावर ना, काय बोलतात मराठी त्याला? कॉलीफ्लावरला फ्लावर. हे बघा. आणि हे बघा ही वांगी आहेत. दाखव वांग्याची भाजी दाखवून देत. दाखव वांगी. ती बघ वांगी. पूर्ण वांगी आहे. पूर्ण वांग्याची आहे. हे बघा वांगी बघा किती लागले. पूर्ण फार्मिंग आहे इथे, व्हेजिटेबल फार्मिंग. जीविता तोडू विडू नकोस. आणि इथे पण वॉटरचं स्टोरेज केलेलं आहे. इथे पण आय थिंक सो फिशिंगसाठी इथे अरेंजमेंट केलेली आहे. बहुतेक इथे माशांसाठी, ब्रीडिंगसाठी इथे ही व्यवस्था केलेली आहे. आणि हा इथून जायला बीचला रस्ता आहे. आता पण बीचमध्ये जाणार आहोत.
समोरच बीच आहे. यूज मी, मला माझा खाऊ द्या. इथे हे वॉशरूमचं केलं आहे अरेंजमेंट. ते मस्त दासवंतीचं फुल आहे. शांत असं समुद्र समोरच आणि क्लीन आहे. इथे स्पीकर पण आहेत. पूर्ण एरियामध्ये तुम्हाला गाणी वाजतायत, ते आवाज येतो. पूर्ण एरियामध्ये स्पीकर लावलेले आहेत आणि एकदम सॉफ्ट म्युझिक. असं कोणतं मोठं DJ स्पीकर असं नाही, सॉफ्ट म्युझिक. तिथे बदक पण आहेत, आपण तिकडे पण जाऊया. हे रूल आहे, इथून ट्रेन जाते. ट्रेन म्हणजे ह्यांचीच टॉय ट्रेन बनवलेली आहे, ती टॉय ट्रेन इथून जाते. आणि हे घ्या, हे आहे बीच. हे समोर हे बिल्डिंग्स दिसत आहेत. आय थिंक सो हे विरार असावं. विरारचे बिल्डिंग दिसत आहेत हे. येस, विरारच आहे. आता इकडे हे टॉय ट्रेननी चालू होणार आहे. ते सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत आणि परत 3 ते 6 वाजेपर्यंत ही ॲक्टिव्हिटीज चालू होतात, जिथे टॉय ट्रेन असते. त्यानंतर तुम्ही गेम्स खेळू शकता आणि रात्री इथे मूवी दाखवतात. आणि सॅटर्डे संडेला इथे DJ नाईट असते, रेन डान्स. आता आपण बदक बघायला जाऊया तिकडे. हॅलो, हाय. हे बघा, लेट्स गो बदककडे. हे सगळे रूम्स आहेत इथे, वेगळे वेगळे रूम्स आहेत इथे. आणि हे नवीन कन्स्ट्रक्शन होतं आहे. इथे रेस्टॉरंट असणार आहे आणि वरती बँक्वेट हॉल पण असणार. आणि इथेच जेवण होतं. आणि खूप क्लीन आहे, हायजीन आहे. दिस इज वन ऑफ द अट्रॅक्शन पॉईंट ह्या रेसॉर्टचं. इथे हे आर्टिफिशियल ह्या लोकांनी इकडे नदी बनवलेली आहे. आणि इकडेच तुम्ही बोटिंग आणि फिशिंग पण करू शकता. रुकना पड़ेगा क्या? नहीं है, नहीं है रे बोटिंग. येते है ना, कितना टाइम रुकना पड़ेगा? हे आपल्या वजनी बुडणार बिडणार नाही ना? कितना फीट पानी है रे? 6 फीट ना? हाँ तो कुछ नहीं. हमारे वजन से बूढ़ बिटी. माझी हाईट 5 पॉइंट. हाँ यस. रखो पैर इधर, इधर भी उधर. अरे बाप रे, ये उलटी नाही होणार ना? हळू. पक्का. राइट गेले की लेफ्टला जाते. हाँ 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 हाँ.
हां हां हां. नाही नाही बस तू काय नाही. सरकून बसा तिकडे थोडा. तुम्ही पण इकडे इकडेच ही टॉय ट्रेन आहे यांची. ही बघा वरून जाते आहे. खूप छान वाटतं बघायला आणि खरंच खूप चांगलं आहे. लोकांनी ॲम्बियन्स बनवलेलं आहे पूर्ण. हां हां चालेल चालेल चला हां चला. येस चल. ही टॉय ट्रेन आहे. इंटरनली आतमध्ये यांची जी पूर्ण प्रॉपर्टी आहे तिकडेही फिरते. सो हाऊ यू फील? आम्ही प्रॉपर्टी दाखवतो. पूर्ण बीच आहे. आता आपण इकडे पण जाणार आहोत. इथे आता आपण टॉय ट्रेनमधून फिरून झालं आहे आणि लोकांनी मोस्ट ऑफली पूर्ण प्रॉपर्टी दाखवलेली आहे. आता आपण बीचवर जाणार आहोत. या रेसॉर्टलाच कनेक्टेड बीच आहे सनसेट बघायला. सो आपण जाऊ आणि तिथून समोरच ते विरार दिसतं. बरोबर ती बिल्डिंग विरारच आहेत. आम्ही तुम्हाला विरार पण दाखवतो इथून. हे स्ट्रेट गेलं तर समोरच बीच आहे. हा समोरचा व्ह्यू आणि इथे सगळं भाजी आहे. हे बघा फार्मिंग. आणि हा आता रात्रीचा व्ह्यू आहे ह्या रिसॉर्टचा. हे इथे खेळण्याचं आहे आणि पुढे इंडोर गेमचं पण आहे. कॅरम खेळायला, टेबल टेनिस खेळायला. आणि हा पुढे क्लासरूम आहे. हा अमेझिंग आहे. क्लासरूम ना, ट्रायंगुलर रूम. जास्त लाइटिंग नाही आहे पण चांगलं आहे. बघा इथे मगाशी आपण बोटिंग करत होतं ते. रस्ता बीचवर जायचा. पुढे जायचं आहे. कोण आहेत पुढे? आता हे समोरचं विरार पूर्ण दिसणार. विरार अर्नाला पूर्ण आता दिसणार लाईटने. चला तर हे आहे बीच. ते बघ समोर दिसतंय.
हे का ते पूर्ण वसई विरार आणि वरती जीवदानी आणि हे समोर अर्नाला. चल जाऊया. इथे इंडोर गेम खेळायची व्यवस्था केलेली आहे. टेबल टेनिस, तुम्ही कॅरम खेळू शकता. त्यानंतर बॅडमिंटनची पण अरेंजमेंट केलेली आहे. ये फोड तू. गेली गेली समजलं. आता इथे रात्रीची वेळ झाली आहे जेवणाची आणि इथे बघू शकता पिक्चर चालू आहे. इथे फ्रायडे पण मंडे टू फ्रायडे इथे पिक्चर असतो आणि सॅटर्डे संडे तुम्हाला इथे DJ भेटेल. आणि हे सगळं रात्रीचं जेवण आहे. रात्रीचं पण व्हेज नॉनव्हेज ऑप्शन्स खूप असतात इथे. काय हे हॉट अँड सॉस सूप आहे. हे चिकन आहे, तंदुरी चिकन आहे, पास्ता आहे, इटालियन पास्ता, पिंक पास्ता, इटालियन सॅलड आहे, नॉर्मल सॅलड, हां चना सॅलड आहे, हराभरा कबाब आहे आणि ही रोटी आणि भाकरीसुद्धा आहे. भाकऱ्या पण आहेत. हां आणि फिशमध्ये बांगडा फ्राय आहे, पण तुम्ही घेतला नाही. का नाही घेतला बांगडा? नका मला वाटला. इटालियन सलाड आणि पास्ता मिक्स करून बघ. मॉर्निंगचा ब्रेकफास्टही अमेझिंग असतो, पण ते ब्रेकफास्ट शूट करायला जमलं नाही. त्याचा ब्रेकफास्टही खूप अमेझिंग असतो. केळी बघ, ती पिकणार ना भजीसाठी होते विचार. आणि हे इकडे स्विमिंग पूल आहे. इकडे रेनडान्सही असतो आणि हे सगळे स्लाईडवरती पण पाणी पडतं. आता आम्ही जातो फिशिंग करायला. इकडे फिशिंगची पण व्यवस्था केलेली आहे. इकडेच ना फोटो. आता पण इथे फिशिंग करणार आहोत. मासे आहेत का? ते बघ कुठे? ते बघ चालतात ते बघ. हां हे बघा. दिसले ते बघ. ते खूप आहेत हे बघ. ते सांगते मला मासे खूप आहे. तर जीविता इथे फिशिंग करते आणि हा गोळा दिलाय. जीविता ते वरती करून दाखव. खाल्ला त्यांनी थांब परत लावूया. एवढा गोळा आहे ना. हा लांब टाकली बघू. टाकू नकोस बाहेर खाली. केतनने फिश पकडलाय. केतन लांब घे. बघा बिचारा मासा.
त्याला सोडतोय ना तेव्हा तो उडी मार. मी परत सोडतोय. लेट्स ट्राय. हा फिशिंग झालेली आहे. तो मासा पकडलेला तो परत सोडला आम्ही. कशाला दुसऱ्याच उगाच जीव घ्यायचा. तो परत आम्ही सोडून दिला. पण त्याच्या पूर्ण तो हे असतं हुक असतो तो पूर्ण आर की पार होतो आणि त्याच्यामुळे तो अडकला जातो. सो अमेझिंग एक्सपिरियन्स. ठीक आहे. तर ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स तर खूप चांगला आहे. चांगला होता. सफाळे स्टेशनपासून ऑलमोस्ट हे 24 किलोमीटर आहे विहार रिसॉर्ट. इकडे तुम्हाला फिशिंग आहे, त्यानंतर टॉय ट्रेनने फिरवतात, त्यानंतर इथे तुम्ही बीच पण जवळच आहे आणि DJ नाईट असते. सॅटर्डे संडे DJ नाईट असते. मूवी नाईट असते. मंडे टू फ्रायडे मूवी नाईट. तर आम्हाला तर आज सॅटर्डे तर आम्ही आता निघतो आहे. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि खूप सगळ्यात जास्त चांगलं तर जेवण होतं. हां, जेवण खूप छान आहे. आणि ह्याची प्राइसिंग किती होती? ऑलमोस्ट आम्हाला 7,000 गेले आमचे ना. 7,000 पर पर्सन 3.5. ओके. इथे इन्क्लुडिंग फूड ब्रेकफास्ट ती दोन तुम्हाला इथे ब्रेकफास्ट लंच डिनर आणि हायटी पण आहे. आणि जर सफारी स्टेशनवरून जर तुम्ही इथे येत आहे तर 400 रुपीज प्रायव्हेट टॅक्सी नाही सॉरी ऑटो भेटते. तर फॅमिलीसाठी खूप छान आहे. आणि ॲक्टिव्हिटीज पण खूप छान आहे तिथे. फिश हे पण आहे, फिशिंग पण आहे, बोटिंग पण आहे, सायकलिंग आहे, फिशिंग आहे. सायकलिंग चार्ज वाटतं. 100 रुपीज चार्ज आहे सायकलिंगचा. आणि इवन स्विमिंग पूल पण आहे. ट्रिक DJ आहे, रेंडन्स आहे. तर ओव्हरऑल इथे चांगला एक्सपिरियन्स तुम्ही करू शकता विकेंडला. तर आम्हाला तर मजा आली. तुम्ही या. ॲड्रेस तर आम्ही देतो डिस्क्रिप्शनमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.